श्रीमद्भगवद्गीतेच्या वरती मराठी भाषेतील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची सर्वोत्तम टीका म्हणजे ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका. मोक्ष संन्यास योग 18वा अध्याय 45 क्रमांकाचा श्लोक. आणि ओघी पडिले पाणी नेने अनानी वाहणी तैसा जाय आचरणे व्यवस्थावनी. ही 895 क्रमांकाची गोष्ट. इथपासून आजच्या ह्या क्रमिक चिंतनाला आरंभ करत आहोत. किंचितस सिंहावलोकन. त्रिगुणात्मक कारणरूप असणाऱ्या प्रकृतीच्या पासून निर्माण झालेले सत्व, रज आणि तम या तीन गुणांच्या विषम अवस्थेच्या मुळे आणि विशेष तीन गुणांपैकी एका गुणाच्या प्राधान्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे 4 वर्ण निर्माण झाले. त्यापैकी ब्राह्मण वर्णाच्या ठिकाणी 9 गुण, क्षत्रिय वर्णाच्या ठिकाणी 7 गुण, वैश्याच्या ठिकाणी 3 आणि शूद्राच्या ठिकाणी 1 असं कर्म गुणांच्या मुळे अभिव्यक्त करून सांगितले. त्या त्या गुणांच्या प्रमाणे आणि कर्माप्रमाणे तो वर्ण तत्परतेने आपल्या कर्मात जर प्रवृत्त झाला तर त्या वर्णाश्रम धर्माप्रमाणे स्वतःच्या कर्माचं आचरण केल्यामुळे त्यांना वैराग्य सिद्धी त्या व्यक्तींना प्राप्त होते. संसिद्धिं लभते नरा. कधी वैराग्य सिद्धी म्हटलंय तर कधी मोक्ष सिद्धी प्राप्त होत असं म्हटलं. मग स्वतःच्या कर्माच्या ठिकाणी रत असल्यानंतर ज्या वैराग्य सिद्धी मिळण्याचा प्रकार आहे तो भगवंतांनी सांगण्यास प्रारंभ केला आणि त्या विहित कर्माच्या संबंधाने त्याची प्रशंसाही केली. मेघात न पडलेलं पाणी त्याला उचित गती ही नदी आहे. नदीमध्ये पडलेलं पाणी त्याला उचित गती सिंधू आहे. तसं वर्णाश्रम धर्माप्रमाणे केलेलं काम आहे तो त्याचा उचित कर्तव्य कर्म आहे. जसं गोऱ्या अंगाच्या व्यक्तीला गोरावर्ण, गोरेपणा हा त्याचा नैसर्गिक धर्म आहे. तसं वर्णाश्रम धर्माप्रमाणे प्रवृत्त होऊन शास्त्राच्या द्वारे ते कर्म निश्चित करून त्यामध्ये कोणताही संशय राहू नये असं कर्मामध्ये प्रवृत्त व्हावे. मग आपलं स्वतःचं कर्तव्य कर्म आणि शास्त्र ह्या दोघांचा मेळ कसा घालायचा तर त्यासाठी दृष्टांत दिला आहे. आपल्याच घरामध्ये रत्न आहे पण त्याचा मोठेपणा समजून घ्यायचा असेल तर रत्न पारख्याच्या माध्यमातून त्या रत्नाचं महत्व जसं समजून घ्यावं तसं आपल्याच वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्याला आपल्याच वाट्याला आलेले कर्म ते शास्त्राच्या मुखाच्या द्वारे जर आपण ते पारखून घेतलं तर त्याची विशेषता, त्याची किंमत ही अधिक होते.
आणि मग त्या कर्माला एक विशेष प्राधान्यता प्राप्त होते. जसं दृष्टी आपल्या डोळ्यांच्या ठिकाणीच आहे, पण त्या दृष्टीला जर दिव्याचं साह्य मिळालं नाही, तर आपल्या दृष्टीला वस्तू पाहण्याचा जो व्यवहाराचा उपभोग आहे तो होत नाही. नाहीतर रस्ते उपलब्ध आहे, पाय आपल्याकडे आहे, पण प्रकाशच नसेल तर मार्ग दिसणार नाही, मग पाय असून उपयोग तरी काय. म्हणजे पाय आपल्याला पाहिजे आणि त्याबरोबर सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने मार्ग दिसला तर मग त्या पायांना उचित आपल्या ध्येयापर्यंत पोहोचता येईल. तसं वर्णाश्रम धर्माच्या अनुसार आचार विचारांचं पालन केलं आणि त्यानुसार शास्त्राच्या द्वारे त्याचं ज्ञापन करून घेतलं तर त्या कर्माला एक विशेष प्रकारची शोभा आहे. आपल्याच घरामधला ठेवा जसा आपल्या डोळ्यांनी दाखवल्यानंतर तो घेताना कोणताही अडथळा येत नाही. ठेवा आपल्याच घरात आहे, पण तो दिव्याच्या साह्याने डोळ्याने दाखवला की तो ठेवा घेण्याकरता कोणताही प्रतिबंध येत नाही. तसं स्वतःच कर्तव्य कर्म आहे ते शास्त्राच्या डोळ्याने दाखवलं की मग परमात्मरूपी प्राप्तीची सिद्धी त्याला सहज प्राप्त होते. मग ह्या करता ते कर्म 5 गुणांनी युक्त होऊन करावं. हा सगळा कालचाच विषय चाललाय. पहिलं आहे की तो आळस टाकून कर्म करावं. अंतकरणातल्या फलइच्छा टाकून कर्म करावं. अंगे मांडोणी, अंगाने त्या कर्माची मांडणी करावी, सुरुवात करावी. जीवे मांडोणी, मनाने त्या कर्माच्या संबंधाची निश्चय करून त्याची मांडणी करावी. आणि तेथेची भरूप आणि जे आपण कर्म करणार आहे त्याच्याविषयी भर देऊन ते कर्म करावं. असं जर कर्म केलं तर मनुष्य स्वतःच्या वाट्याला आलेले कर्म तो श्रद्धेने करील, विश्वासाने करील. त्या संबंधाने कोणताही उच्छृंखलपणा त्याच्या कर्मात राहणार नाही. अशाप्रमाणे त्याला उदाहरण दिलेलं आहे. ओघी पडले पाणी, नेणे अनानी वाहणे, तैसा जाय आचरणी व्यवस्थोनी. पाणी ओघी पडले, पाणी नदीच्या ओघात पडलं आहे. नदीची दोन्ही काठ उंच आहेत आणि त्या उंच काठाच्या मधून प्रवाहामध्ये पाणी ते सापडले आणि आता ते व्हायला लागले. मग दोन्ही तटांच्या मधून ते पाणी जेव्हा व्हायला लागतं, माऊली म्हणतात पाणी ओघी पडले, पाणी आता त्या प्रवाहात वाहू लागले. मग काय, तर त्या पाण्याच्या वाहण्याला एक प्रकारच्या दोन्ही तटांची शिस्त प्राप्त झालेली आहे. ते पाणी आता नेणे अनानी वाहणी, अनानी वाहणी नेणे. मग ते पाणी आता अन्य अन्य मार्गाने वाहू लागणार नाही. ते पाणी दोन्ही नदीच्या तीराच्या अंतर्गतच ते वाहू लागेल, कारण त्याला आता 2 दिशा आहेत. एक एक 2 तट आहेत, ऐल तट आणि पहिलं तट, दोन्हीच्याच मार्गाने ते जाईल. तसं ज्याला एका बाजूने वर्णाश्रम धर्माचे तट आहे आणि दुसऱ्या बाजूला शास्त्र प्रतिपादनाची, शास्त्राने निर्देश केलेली ही तट आहे,
दोन्हीच्याही बाजूने आतमध्ये राहून असा जेव्हा साधक श्रद्धा, विश्वास आणि समर्पण भावनेने जेव्हा कर्म करेल तेव्हा त्याचं कर्म शास्त्र विरुद्ध असणाऱ्या गोष्टीकडे जाणार नाही, इतस्ततः ते पांगणार नाही. आणि म्हणून तैसा जाय आचरणी व्यवस्थावनी, मग त्याच्या त्या कर्माला शास्त्र प्रामाण्य असेल आणि व्यवस्थित श्रद्धायुक्त अंतःकरणाने होऊन त्या कर्माचं तो आचरण करेल. व्यवस्थौनी तैसा आचरणी जाय, त्याप्रमाणे अर्जुना जो या परी विहित कर्म स्वयी करी तो मोक्षाच्या ऐल तिरी पैठाव. अशा प्रकारचं कर्म जेव्हा करतो तो मोक्षाच्या ऐल तीराला, अलीकडच्या तीराला तो प्राप्त होतो. मग अलीकडचं तीर कोणतं? अलीकडचं तीर कोणतं? अलीकडचं तीर म्हणताना मोक्ष स्वरूप स्थिती, हे पलीकडचं तीर. आणि ह्या पलीकडच्या तीराला जाण्याच्या अगोदर त्याला अलीकडचं तीर आहे म्हणजे वैराग्य. या वैराग्याच्या अलीकडच्या तीरावर तो स्थिर होतो. आणि मग असं स्थिर झाल्यानंतर अशा कर्माकडे तो स्थिर झाल्यानंतर अकरणा, जे कर्म करू नयेत म्हणजे काम्य कर्म करू नये, ते अकरणीय आहे. निषिद्ध, निषिद्ध कर्म सुद्धा करू नये. निषिद्ध, निषिद्धा न वचेची, निषिद्धा संबंधा न वचेची काही, अर्थात ज्याच्या कर्माला निषिद्ध कर्माचाही संबंध नाही, ज्याच्या कर्माला काम्य कर्माचाही संबंध नाही, असं कर्म केल्यानंतर तो जो आहे ह्या भवसागराच्या बंधनाला तो आता पूर्णपणे मुकला आहे, संसारातून तो मुक्त झाला आहे. का असं झालं आहे? कारण तो निषिद्ध कर्म तर करतच नाही आणि काम्य कर्माकडे सुद्धा तो परतत नाही, जात नाही. काम्य कर्माकडे न परतेची जे कोडे, कौतुकाने सुद्धा त्या काम्य कर्माकडे तो येत नाही आणि निषिद्ध कर्माकडेही जात. जर निषिद्ध कर्म केलं तर त्या निषिद्ध कर्माचं फल आहे पाप, पापाचं फल आहे दुःख. काम्य कर्माचं फल आहे पुण्य, पुण्याचं फल आहे सुख. मग ते सुख भोगण्यासाठी स्वर्ग आहे, पाप होण्यासाठी नरक आहे. परंतु पाप आणि पुण्य हे दोन्हीही कर्माचाच भाग असल्यामुळे दोन्हीही जीवाला सुखदुःखाच्या भोगामध्ये अडकवून ठेवतं. आणि हे सांगण्यासाठी दिलेला दृष्टांत होता, गुन्हा केला असेल तर त्याचा, त्या गुन्हेगाराला अडकवून ठेवण्यासाठी एक मोठ्या लाकडाच्या ओंडक्याचा प्रयोग करायचा, त्यात त्याला बंदिस्त करून ठेवायचं. मग ते बाभळीचं लाकूड असो, ओंडका असो की चंदनाचं असो, दोन्ही त्याला प्रतिबंधच करणारा जर असेल तर तर काय, तो दोन्हीही स्वीकारणार नाही. नको मला तेही नको आणि हेही नको. त्याप्रमाणे काम्य कर्म घडलं गेलं तर स्वर्गाधिकारची प्राप्ती आणि तिथेही पुन्हा भोग सुखाचा. निषिद्ध कर्म केलं की पाप आणि तिथेही पुन्हा दुःखाचा. म्हणून त्याला जसं बाभळीचंही खोड ओंडकाच आहे आणि चंदनाचाही ओंडकाही प्रतिबंध करणाराच आहे, म्हणून तो दोन्ही करत नाही. मग करतो काय? नित्य नैमित्तिक कर्म करतो. एर नित्य कर्म तव फळत्यागे वेचिले सर्व, म्हणून मोक्षाची शिव ठाकोल आहे.
एर म्हणजे आता त्याने काम्य निषिद्ध हे दोन्ही टाकलं आहे. आता फक्त तो नित्य आणि नैमित्तिक कर्म करतो. आणि नित्य नैमित्तिक कर्म करताना कोणत्या ह्या प्रकारे कर्माच्या फलाची अपेक्षा करत नाही. म्हणून कर्मफळ त्यागे वेचिले सर्व. नित्य कर्म एर नित्य कर्म तव. तो नित्य म्हणजे म्हणताना नैमित्तिक कर्म पण घ्यायचं. तो नित्यही कर्म करतो, नैमित्तिकही जे काही कर्म आहे ते सगळं करताना सर्व फलत्यागे वेचिले. ते सर्वचे सर्व जे आहे त्या कर्माच्या फलाच्या त्यागानेच नाहीसे केले आहे. म्हणजे आता ते कर्म त्याला फल देणार नाही. फल देणार नाही म्हणजे फलच देणार नाही असं नाही, तर अंतःकरण शुद्धिरूपी फल देणार आहे. म्हणून मोक्षाची सीव ठाकोल आहे. मग तो मोक्षाच्या शिवेपर्यंत येऊन तो प्राप्त होतो. मोक्षाच्या अलीकडच्या स्थितीपर्यंत येऊन तो प्राप्त. मोक्षाची अलीकडची सीव म्हणजे काय, तर पुन्हा त्याचा उल्लेख अगोदरच गेला आहे. विवेक आणि वैराग्य हीच मोक्षाची अलीकडची स्थिती आहे, तो तीर आहे, अशी ही साहित्यिक भाषेमध्ये वर्णन करण्याची पद्धत. हे सांगत असताना त्याचं भाग्य कसं आहे. ऐसे शुभाशुभ शुभाशुभी संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. बघा, संसाराची व्याख्या केली आहे. काय आहे संसार. शुभाशुभी संसार. शुभ म्हणजे चांगले, पुण्यकारक, मंगलकारक कर्म केलं की त्या कर्माच्या द्वारे पुण्य प्राप्त होतं. आणि पुण्य भोगण्यासाठी पुन्हा संसार, स्वर्ग. आणि पुण्य संपलं की पुन्हा पृथ्वी, पृथ्वी आलं की पुन्हा कर्म करून पुन्हा स्वर्ग, स्वर्गात गेला की पुण्य संपलं की पुन्हा खाली. अर्थात ही पुनरावृत्ती म्हणजे संसार. अशुभी, अशुभ कर्म केलं की पाप, पाप केलं की पुन्हा दुःख, दुःख भोगण्यासाठी पुन्हा नरक, तो संपल्यासाठी पुन्हा खाली यायचं, पुन्हा ते संस्कारामुळे पुन्हा वाईट कर्म. म्हणजेच शुभ किंवा अशुभ कर्म यांनी जीवाला संसारामध्ये, प्रपंचामध्ये अडकलं जातं. असा जो संसार शुभ अशुभ कर्माचा परिणाम. त्या शुभाशुभ संसारी तो सांडिला. त्या शुभाशुभ पाप पुण्य असणारा जो संसार, संसाराच्या तो टाकला गेला, सोडला गेला. अर्थात स्वर्ग नरक या दोन्ही संकल्पनेतून, द्वंद्वात्मक संकल्पनेतून तो मुक्त झाला. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो निधी पाप पुण्य अंगा. आता पुण्य नाही आणि पाप नाही. मग आता वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. मग आता मोक्षाच्या द्वारावरती तो आता उभं राहतो, तो समर्थ बनतो, तो योग्य अधिकारी बनतो. मोक्ष वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. वैराग्य रूपी मोक्षाच्या द्वारावरती तो आता उभा राहतो. ऐशेनी शुभाशुभ संसारी सांडिला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. काय आहे त्या वैराग्याच्या मोक्षद्वारावरती आल्यानंतर त्याचं भाग्य, जे सकळ भाग्याची सीमा सांडिला.
मोक्ष लाभाची जे प्रमाण नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू जेत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्या भाग्याचं वर्णन करण्याकरता साहित्यामध्ये वापरलेल्या ज्या काही कल्पना आहेत त्याचाही मोठा आविष्कार तिथे त्यांना पाहायला मिळतो. बघा, सकळ भाग्याची सीमा. जेवढे काही आध्यात्मिक भाग्य आहे, शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा, या सगळ्या भाग्यांचं फल जेव्हा एकत्रित येतं तेव्हा जो लाभ प्राप्त होतो त्याच्या पलीकडचा आता कोणता लाभ? तखळ भाग्याची सीमा. कर्माचं भाग्य, उपासनेचं भाग्य आणि ज्ञानाचं भाग्य. कर्माचं भाग्य आहे अंतःकरणाची शुद्धता. उपासनेचं भाग्य आहे अंतःकरणाची स्थिरता. आणि ज्ञानाचं भाग्य आहे ज्ञानकांडाचं भाग्य आहे स्वस्वरूपाची स्वस्वरूपाची ओळख, ज्ञान. मग आता ह्या सगळ्या त्यामध्ये अंतर्गत येतं ज्ञान आहे, ध्यान आहे, उपासना आहे. सगळ्यांच्या कर्माची अंतिम सीमा तिथपर्यंत येऊन पोहोचतो. सकळ भाग्याची सीमा, मोक्ष लाभाची जी प्रमा. मोक्ष लाभाची जी प्रमा, मोक्षाचा लाभ प्राप्त होण्यासाठी लागणारे जे यथार्थ ज्ञान त्याला म्हटलं आहे प्रमा. मोक्ष लाभाची जे प्रमा, मोक्षरूपी लाभ प्राप्त करण्यासाठी लागणारे जे यथार्थ ज्ञान. काय? मोक्षाचं द्वार, त्यालाच इथे म्हटलं आहे सकळ भाग्याची सीमा. त्यालाच म्हटलं आहे मोक्ष लाभाची जे प्रमा आणि नाना कर्म मार्ग श्रमा शेवटू येथ. मग म्हटले विविध प्रकारचे जे काही कर्म आहेत ते कर्म करत असताना झालेले जो श्रम आहेत त्या श्रमाचा परिहार ज्या ठिकाणी गेल्यानंतर होतो ते ठिकाण म्हणजे हे आहे नाना मार्गश्रमा. भागल यामज वाहतील कडे त्यांचे आणि जोडे सर्व सुख. श्रम केल्यानंतर माणसाला परिश्रम एक प्रकारचा कंटाळा येतो, श्रम होतो. कोणत्याही कर्ममार्गामध्ये श्रम आणि मनुष्य थकतो. म्हणजे जिथे सगळ्याच मार्गांचा पुढे होणारा थकवा जो आहे तो थांबला जातो. कर्म मार्ग श्रमा शेवटू जेत, असं जे मोक्षाचं द्वार, त्या द्वारामध्ये हा उभा राहतो. त्या द्वाराची उपमा पुन्हा आणखी दुसऱ्या उपमेने देतात. एकच गोष्ट सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या साधकाच्या भाग्याचं वर्णन करण्याकरता साहित्यातल्या उत्तमातल्या उत्तम कल्पनांचा आविष्कार केलेला आहे. मोक्ष फळे दिदली बोल, जे सुकृत तरुचे फूल, ते वैराग्य ठेवी पाऊल भवरू जैसा. त्या मोक्षद्वाराचं निर्देश 3 साहित्य कल्पना एकत्रित आणून ज्ञानेश्वर महाराज ठेवतात. पहिली
मोक्ष फळे धिदली बोल. या ठिकाणी ओल आहे. मोक्ष फळे, जे मोक्ष फळ आहे त्या मोक्ष फळानेच आम्ही म्हणून दिलेलं तारण काय असेल तर ते वैराग्य आहे. हे भाग्य आहे, वैराग्याचं भाग्य. मोक्षाने तारण दिलाय की हे तुम्ही द्या, मला मोक्ष प्राप्त होईल. मोक्ष फळ दिली बोल. मोक्षरूपी फळाने दिलेले हे तारण आहे. एक दुसरी उपमा, जे सुकृत तरुची फुल. मोक्षाच्या द्वारामध्ये हा साधक उभा राहतो तेव्हा त्याच्या भाग्याची सीमा राहत नाही. त्या भाग्याचं वर्णन करताना सांगितलं आहे, तो मोक्षद्वारामध्ये उभा राहतो ते काय आहे? सुकृत तरुचे फुल. कृत म्हणजे केलेले, सुकृत चांगल्या प्रकारचे केलेल्या कर्माचं फळ, हेच एक प्रकारचं वृक्ष. आणि चांगल्या कर्माच्या फळाच्या वृक्षाला आलेले हे फूल म्हणजेच याचं भाग्य. म्हणजेच जे पुण्यरूपी वृक्षाचं फूल आहे, जे मोक्षाने हमी दिलेलं एक तारण आहे. तिसरे उपमा आहे, तये वैराग्य ठेवी पाऊल पाऊल भवरू जैसा, जैसा भवरू वैरागी पाऊल ठेवी. म्हणजेच वैराग्याचं वर्णन कसं केलंय पहा. मोक्षरूपी फळाने दिलेलं तारण म्हणजे वैराग्य. आतापर्यंत चांगल्या केलेल्या कर्मरूपी वृक्षाला लागलेली फळं म्हणजे वैराग्य. अशा त्या वैराग्यरूपी फुलावर, ते वैराग्य सांगितलं आणि त्या वैराग्याला पुन्हा आता तिसरी उपमा देईल, त्या वैराग्यरूपी फुलावर त्या वैराग्यरूपी फुलावर हा साधक, हा योग्य अधिकारी, हाच जणू काही एक प्रकारचा भ्रमर. आणि हा साधक रूपी भ्रमर त्या वैराग्य रूपी पुष्पावर अत्यंत हळुवार पद्धतीने तो पाऊल ठेवतोय. म्हणून जैसा भवरू वैरागी पाऊल ठेवी. त्या ठिकाणी भवरू शब्द म्हणजे भ्रमर, आणि भ्रमर पाय ठेवतो कुठे? पुष्पावर. म्हणून आता वैराग्य रूपी पुष्पावर जीव रूपी भ्रमर हळूच पाऊल ठेवून त्याचा आस्वाद घेणार आहे त्या तत्वाचा. असं कोण आहे? वैराग्य. आणि अशा वैराग्यरूपी द्वारामध्ये हा साधक उभा आहे. म्हणजे त्याच्या वैराग्यरूपी भाग्याचं किती वर्णन ज्ञानेश्वर. पहा पहा म्हटले, हा भाग्याचा दिवस कसा आहे. पाही आत्मज्ञान सुदिनाचा, वाधावा सांगतया अरुणाचा, उदयतया वैराग्याचा ठावो पावे. हे जे वैराग्य आहे, हे वैराग्य कसं आहे म्हटले. आत्मज्ञानाचा, आत्मज्ञान सुदिनाचा, आत्मज्ञान प्राप्त करण्याचा सुदिन म्हणजेच साधकाच्या जीवनामध्ये प्राप्त झालेलं वैराग्य. वैराग्य म्हणजे काय? भौतिक जगताच्या कोणत्याच वस्तूच्या आणि व्यक्तीच्या विषयी अंतःकरणामध्ये लालसा नाही, आसक्ती नाही. अहिकीचे का पारत्रिकीचे भोग पायिक झाले, इच्छेचे परी भोगावे हे न रुचे म्हणा माझे. सगळे भोग ऐश्वर्य आजूबाजूला असतात, परंतु त्याच्याकडे
ढुंकून पाहण्याची सुद्धा इच्छा होत नाही. कारण काय आहे, उत्कृष्टातलं उत्कृष्ट असणारं ध्येय समोर दिसायला लागलं मोक्षरूपी. मग आता तो निकृष्ट असणाऱ्या त्या वस्तूच्या उपभोगाकडे कसा पाहिजे? सांगे कुमुददळाचे नि ताटे, जो जेविला चंद्रकिरण चोखटे, तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे. मग त्याच्याबद्दल बोलताना असं म्हटलं आहे, सांगे कुमुद दळाचे नि ताटे, कमळाच्या पाकळ्यांवरती बसून जो भ्रमर चंद्रामध्ये असणाऱ्या अमृताचं आस्वादन करणारा असेल, तो काय वाळवंटामध्ये जाऊन कडे चगळत बसेल का? नाही. कारण त्याला उत्कृष्ट असणार ध्येय प्राप्त झालंय. सांगे कुमुद दळाचे ताटे, जो जेविला चंद्र किरण चौकटे, तो चकोर. तो चकोर पक्षी आता काय वाळवंटात जाऊन खडे खात बसणार आहे का? नाही. असा आत्मज्ञानाचा सुदीन त्याला प्राप्त झाला. आनंदाचा दिवस उजाडला आहे. आणि या आनंदाची शुभ वार्ता सांगण्यासाठी जणू वैराग्यरूपी सूर्याचा उदय झाला. वाधावा सांगतया अरुणाचा. तो शुभ वार्ता दिवस उजाडणार आहे सांगण्याकरता उदयोतया वैराग्याचा ठाऊक आहे. मग आता त्या वैराग्याचं शुभवार्ता सांगणाऱ्या त्या अरुणाचा उदय झाला. त्याचं वैराग्याचं स्थान जे आहे, त्या वैराग्याच्या स्थानाला त्या ठिकाणी वर्णन केलं आहे. उदयोतया वैराग्याचा ठाव पावे, त्या वैराग्याच्या स्थानाला तो प्राप्त होतो. किंबहुना आत्मज्ञान, किंबहुना आत्मज्ञान, जेणे हाता हे निधान, ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो. किती किती उपमा द्याव्यात त्या साधकाच्या भाग्याच्या. तो साधक जेव्हा मोक्षाच्या रेखेवरती येतो, तर त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिल्या. आणि हे सगळं सांगून झाल्यानंतर किंबहुना आणखी काय सांगू, फार काय सांगू, जेने आता हे निधान आहे. किंबहुना आत्मज्ञान, जेणे ज्या वैराग्याच्या साह्याने आत्मज्ञान रूपी ठेवा हाताशी येणार आहे, जेणे आत्मज्ञान निधान हात आहे, ज्याच्याद्वारे आत्मज्ञान रूपी निधान आपल्याला हाताला प्राप्त होणार आहे. आणि निधान ठेवा म्हटलं की मग तो पायाळूला प्राप्त होतो. पायाळू म्हटला की मग त्याच्या डोळ्याला दिव्यांजन लागतं. आणि तो सदैव असेल, पायाळू असेल, दिव्यांजन असेल, तर मग त्याला तो ठेवा धनाचा तो प्राप्त होतो. तसा हा भाग्यवान असणारा साधक हा जणू काही पायाळू आहे. आणि वैराग्य रूपी दिव्यांजन त्याने आपल्या अंतःकरणामध्ये धारण केलं आहे. मग मुमुक्षु साधक जिज्ञासू हाच पायाळू. वैराग्य हे त्याने दिव्यांजन आपल्या डोळ्यात घातले आणि मग त्याला आत्मज्ञान रूपी हा ठेवा या दिव्यांजनाच्या मुळे त्याला प्राप्त होणार आहे. किंबहुना आत्मज्ञान, जेणे निधान हाताई ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो. तो
जीवाने म्हणजे अंतःकरणाने त्या वैराग्याचं तत्व धारण करतो. ऐशी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय पंडसुता, अनुसरोणी विहिता कर्मायया. पुन्हा कर्माचा सिद्धांत सांगतो. यया विहित कर्मा अनुसरोणी, वर्णाश्रम धर्माप्रमाणे वर वर्णन केलेले जे काही गुण आहेत त्या गुणांच्या प्रमाणे आपल्या वाट्याला आलेले कर्म, याचं जेव्हा तो अनुसरण करतो, आळस सोडून कर्म करतो, तत्परतेने कर्म करतो, अंगाने कर्म करतो, जीवाने कर्म करतो आणि भर देऊन कर्म, असं करत असल्यामुळे या विहित कर्मा अनुसरून आपल्या विहित कर्माचं अनुसरण ज्याने केल्यामुळे ऐशी मोक्षाची योग्यता तया सिद्धी जाय. अशी मोक्षरूपी योग्यता त्याच्या सिद्धीला म्हणजे सफलतेला प्राप्त होते. म्हणजे त्याच्या जीवनामध्ये मोक्ष प्राप्त होतो. बघा, एवढा मोठा अध्यात्माचा प्रवास सुरू झाला आहे आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म प्रामाणिकपणाने केल्यानंतर. आणि कसं करायचं त्या कर्माची पद्धत, दुसरा अध्याय, तिसरा अध्याय, चौथा अध्याय, पाचवा अध्याय, 6व्या अध्याय म्हणजे सुरुवात आहे पुन्हा तीच. अधूनमधून सांगत असताना 18व्या अध्यायाच्या किती श्लोक सगळं सांगितलं. आणि अशा प्रकारच्या कर्माचं अनुष्ठान जर केलं गेलं तर साधक विवेक वैराग्याच्या माध्यमातून तो जो ब्रह्मात्मैक्य ज्ञानाच्या स्थितीला प्राप्त होतो की त्या ज्ञानाच्या द्वारे त्याला मोक्ष प्राप्त होतो. म्हणजेच क्रमाक्रमाने तो कर्माचं यथोचित पालन केलं की तो मोक्षाच्या स्थितीपर्यंत येऊन पोहोचतो. म्हणून यया विहित कर्मा अनुसरोणी तया ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय. अशा व्यक्तीला मोक्षरूपी योग्यता त्याला प्राप्त होते. त्याचा तो अधिकारी बनतो. मोक्ष त्याला भेटणारच आहे. अशा स्थितीला तो आलेला. आणि ही सगळी भूमिका कशामुळे प्राप्त झाली असेल तर त्या कर्मामुळे. कर्म ईश्वर प्राप्तीचं साधन मानलं तर त्या कर्माला एक मंगल्यता येते. हाच विचार पुन्हा दृढ करत आहेत भगवान. यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणात्मभ्यर्च सिद्धिं विंदती मानवा. यतः ज्याच्यापासून भूतानां प्रवृत्ती, ज्या परमात्म्यापासून सगळ्या भूतांची उत्पत्ती होते. सगळ्या भूतांची म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, या पंचमहाभूताची निर्मिती ज्याच्यापासून होते, यतः प्रवृत्तिर्भूतानां, ज्याच्यापासून होते तो येन सर्वमिदं ततं, आणि ज्याच्यामुळे हे संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे. ज्याने हे सर्व संपूर्ण विश्व व्यापलं, ज्याच्यापासून सगळ्या भूतांची निर्मिती, ज्याने हे सगळं विश्व व्यापलेलं आहे. स्वकर्मणा तमभ्यर्च. कोण आहे असा? परमेश्वर. त्या परमेश्वराला काय करायचंय? स्वकर्मणा, स्वतःच्या वाट्याला आलेले जे काही कर्तव्य कर्म, त्या स्वतःच्या कर्तव्य कर्माने काय करायचंय? तमभ्यर्च, त्या परमात्म्याची पूजा करायची. आणि त्या परमात्म्याची पूजा करून काय करायचंय? मानवाः सिद्धिं विंदती. मनुष्य काय करतो?
वैराग्य रूपी सिद्धीला मिळवतो, प्राप्त करतो. मानवाः सिद्धिं विंदती, तो मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो. ती सिद्धी कशाने प्राप्त होते? स्वकर्माना तमभ्यर्च, स्वतःच्या वाट्याला आलेले कर्म हीच जण काही पूजा, त्या पूजेने वैराग्याच्या सिद्धीला तो प्राप्त होतो. त्याची पूजा करायची त्या परमात्म्याची. तो परमात्मा कोण आहे? ज्याच्यापासून सगळं विश्व निर्माण होत आहे. पंचमहाभूत निर्माण झाले आणि जो सगळ्या पंचमहाभूतांना व्यापून आहे, त्याची पूजा, आपल्या वाट्याला आलेले कर्तव्य कर्म जर केले तर त्याने वैराग्याची सिद्धी प्राप्त होते सगळ्या मनुष्यांना. हा मुख्य भाग आहे. यत प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च, तम अभ्यर्च, अभ्यर्च म्हणजे पूजा करून त्या परमात्म्याची. मानवा सिद्धी विंदती, मनुष्य वैराग्य सिद्धीला प्राप्त होतो, मिळवितो. हे विहित कर्म पांडवा, आपुला अनन्य ओलावा, आणि हीची परमसेवा मज सर्वात्मकाची. परमात्म्याने सांगितलं, मज सर्वात्मकाची हीच परमसेवा. सर्वांना व्यापून असणारा जो मी कोण परमात्मा आहे, त्या परमात्म्याची हीच खऱ्या अर्थानं सर्वोत्कृष्ट सेवा आहे, परमसेवा. मज सर्वात्मकाची, परमात्मा आपल्या छातीला हात लावून सांगतो, मज सर्वात्मकाची हीची परमसेवा कोणती आहे? हे पांडवा, विहित कर्म, त्या त्या वर्ण आश्रम धर्माप्रमाणे आलेले त्याच्या वाट्याला कर्म, ते विहित कर्म, नित्य नैमित. आपुला अनन्य ओलावा, ते कर्म म्हणजे साधकाच्या दृष्टीने एक अनन्य जीवन आहे. मी हे कर्म करणार. क्षत्रियाने क्षत्रियाचं, ब्राह्मणाने ब्राह्मणाचं, वैश्याने वैश्याचं, शूद्राने शूद्राचं, किंवा व्यावसायिकांनी व्यावसायिकाचं, ट्रेडर क्लास आहे, सेवकांनी शिवकांचं, एक बुद्धिवंताचा वर्ग आहे, त्याने त्यांचं कर्म. म्हणजे ज्याच्या ज्या ज्या व्यक्तीने त्याच्या वाट्याला आलेलं कर्म ते करणं, त्याच्याशी ते अनन्य राहणं, की मी याच्यामध्ये कोणतीच कॉम्प्रोमाइज, कसलीच कॉम्प्रोमाइज करणार नाही, तडजोड करणार नाही, प्रामाणिकपणाने हे कर्म जर केलं तर परमात्मा म्हणताय, मला सर्वात्मकाची ही त्यांनी सेवा केली आहे. मग तुमच्या वाट्याला जर निकृष्टातलं निकृष्ट कर्म आलं असेल आणि ते तुमचं कर्तव्य कर्म असेल तर सुद्धा ती तुमची सर्वोत्कृष्ट सेवा. असं कसं? म्हणजे असंच, तुमचा तो कर्तव्य कर्माचा एक भाग आहे ना. उदाहरण उदाहरण देताना तर डोकं चक्रावून जाईल असं उदाहरण दिलं आहे. परफेक्ट उदाहरण दिलं आहे. म्हटले पहा, ग्रस्त आश्रम जीवनातलं उदाहरण. आपण एकच उभी घेऊया आणि थांबूया. एखादी उभी. पै अघवाची भोगेशी पतिव्रता क्रीडे प्रियेसी, ही तयाची नामे जैसी तपे तिया केली. उदाहरण दिलं आहे पतिव्रता माऊलीच. पतिव्रता अघवाची भोगेसी प्रियसी क्रीडे. दाम्पत्य जीवन आहे, कौटुंबिक जीवन आहे, आणि त्यामध्ये काया वाचा मनाने समर्पण असणारी ती पतिव्रता माऊली काय करते? तिच्या वाट्याला आलेले पती संबंधाने आघवेची भोगेशी, मग ते कायिक, वाचिक आणि मानसिक, जे जे काही कर्तव्य कर्म तिला
त्याच्या अनुषंगाने आवश्यक आहे. म्हणून प्रियसी पतिव्रता अगवेची भोगेसी क्रीडे, ती क्रीडा करते. पण त्या तिने केलेली आपल्या पतीसी क्रीडा, ती क्रीडा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तयाचे नामे जैसी तपे तिया केली. जणू काही तिने शरीर समर्पण करून शारीरिक तप केलं, मन समर्पण करून मानसिक तप केलं, आणि वाणी समर्पित करून म्हणजे योग्य प्रकारे बोलून त्याला अनुकूल असणाऱ्या शब्दांचा प्रयोग करून वाचिक तप केलं. मग आता याला तप कसं म्हणता येईल? हो, कारण तिच्या वाट्याला आलेलं ते कर्म तिने ते प्रामाणिकपणाने केलं ना, मग तिने सगळ्या प्रकारची तप केली. तपे तिया केली, तिने जणू काही सगळे तप केलं आहे. सगळं म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक. मग तप करण्याकरता काही वेगळं केलंय का? नाही वेगळं केलं. वाट्याला जे आहे की मला हे करणं त्या संबंधाने करणं करणीय आहे, तर ते तपच झालं. त्यामध्ये कोणती कामना आहेत का? कोणती इच्छा आहे का? काही इच्छा नाही, कामना नाही, काही. माझं कर्तव्य कर्म. असं प्रत्येक वर्ण आश्रम धारी व्यक्तीने जर कर्म केलं तर भगवंत म्हणतात, मज सर्वात्मकाची हीच परमसेवा, हीची परमसेवा मज सर्वात्मकाची. दुसरं उदाहरण दिलं का, बाळका एकी माये, नुकताच जन्माला आलेलं बाळ, 7-8 दिवस झाले, या पृथ्वी तलावरती त्याचं पहिल्यांदा आगमन होऊन 4-5 दिवस झाले. त्याला ह्या जगातलं कोणीच माहिती नाही, कोणीच परिचित नाही. फक्त ज्या मातेने जन्माला दिलं तीच त्याची सर्वस्व अनन्य आहे. ती त्याला दूध पाजते, संगोपन करते, त्याशी बोलते, त्याच्यासाठी गाणं गाते. मग माऊली म्हणतात, बाळका एकी माय, त्या बाळकाला या विश्वामध्ये केवळ आपलं जवळचं करणारं कोण असेल तर ती एक आणि एकमेव आई आहे. दुसरं कोणी म्हटले नाही. माये वाचून जिणे काही आहे? मग त्याला आई शिवाय दुसरं जीवन जगणं तरी काही आहे का? नाही. पाहायचं ठरलं तरी आईला, रडायचं ठरलं तरी आईला, बोलायचं संबंध तर आईला, झोपायचं ठरलं तरी आईच्या कुशीतच. सगळं काही आईकडेच करत. असं जर त्या बालकाच्या दृष्टीने पाहिलं तर सार सर्वस्व त्याची आई आहे. म्हणून बाळका एकी माई, माये वाचून जिणे काही आहे. म्हणून त्याने काय करावं? सेविजे की तो होय पाटाचा धर्म. आणि म्हणून सेविजे की तो होय, मग त्याने तिचंच सेवन करावं. म्हणजे त्याला दुसरं कोणी नाहीच, तीच एकमेव आहे. आणि मग त्याने पुढे जाऊन तिच्याशीच अनन्य होणं, तीच आपलं दैवत आहे असं समजणं, आणि तिचीच काया वाचा मनाने सेवा करणं, हा त्याचा नंतरचा कर्तव्याचा एक महत्वाचा धर्म, पाटाचा धर्म, म्हणजे मुख्य त्या पुत्राचा धर्म त्याने हे केला आहे. तो तिच्याकरता त्याच्यासाठी ती एकमेव आहे. आणि तोच जेव्हा पुढे जाऊन तिची काया वाचा मनाने सेवा करतो, तेव्हा तो त्या मुलाचा तो धर्म यथोचित पार पाडला जातो. नाना पाणी म्हणून मासा, गंगा न सांडेची जैसा, सर्व तीर्था सहवासा वरपडा झाला. एखाद्या नदीमध्ये मासा आहे, त्याला माहिती नाही की ही नदी आहे, पवित्र मंगलमय नदी आहे, इंद्रायणी, चंद्रभागा, काशी काय गंगा आहे, माहित नाही.
पण तो पाणी म्हणून मासा, हे पाणी आहे एवढ्याच भूमिकेने तो त्याला सोडत नाही. गंगा न सांडी, गंगा न सांडिता जैसा. पाणी म्हणून मासा, गंगा न सांडिता जैसा. गंगा ही माहित नाही, फक्त पाणी म्हणून त्या गंगेला सोडत नाही. मला पाणी, कारण त्याचं जीवनच आहे. पण तेवढ्या आग्रह जर धरला गेला तर त्याला सर्व तीर्थ सहवासा वरपडा झाला. पाणी म्हणूनच जरी त्या गंगेला त्यांनी स्वीकारलं, पण ती गंगा असल्यामुळे सर्व श्रेष्ठ असणाऱ्या तीर्थाचा त्या निमित्ताने सहवास घडला ना. तिचं कर्तव्य फक्त पाणी आहे, त्याला माहिती नाही गंगा, पण पाणी म्हणून जरी स्वीकार केला तरी गंगेसारख्या सर्व श्रेष्ठ तीर्थाचा सहवास त्या निमित्ताने त्याला प्राप्त होतोय. तसं आपण केलेलं कर्म सुद्धा सर्वश्रेष्ठ तीर्थाप्रमाणे घडावं. शेवटी होईल. खूप छान आहे, पण तो वेळ झाला तरी घेतो. तैसे आपुलिया हिता, उपाय असे न विसंबिता, ऐसे कीजे की जगन्नाथा अभारू पडे. तैसे तैसे न विसंबता आपुलिया हिता, असे उपाय कीजे. ऐसा असे उपाय कीजे. न विसंबिता म्हणजे कोणताही प्रतिबंध न करता त्या साधकाने आपल्या विहित कर्माचं असं आचरण करावं की ते आचरण करताना आपल्या स्वतःचा हिताचा उपाय आहे. हे कर्म आपुल्या हिता उपाया, मी जे कर्म करतोय ते माझ्या हिताचा उपाय आहे, हे न विसंबिता, त्याचा विसर न पडता. मी जे काही कर्म करतो ते साधं कर्म नाही, हे माझ्या हिताचं आहे, कल्याणाचं आहे, असे न विसंबत, असं न विसरता जर त्याने ते कर्म केलं तर माऊली म्हणतात, ऐसे कीजे, ऐसे कीजे की जगन्नाथा अभारू पडे. म्हणून व्यक्तीने अशा प्रकारचं आपलं कर्तव्य कर्म करावं प्रामाणिकपणानं, यथोचित आणि चांगल्या पद्धतीने, की ते कर्म केल्यानंतर त्या कर्माचा भार ईश्वरावरती पडेल. आणि म्हणून जगन्नाथावरती आपल्या ह्या कर्माचं त्याच्यावरती ऋण निर्माण होईल, एक ओझं निर्माण पडेल. असं प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक, समर्पणपूर्वक, अत्यंत काया वाचा मनानं समर्पित होऊन जर आपल्या वाट्याला आलेलं कर्म जर केलं गेलं, ते आपल्या हिताचं आहे असं म्हणून जर केलं गेलं, तर त्या कर्माचा मोठा भार ईश्वरावर सुद्धा निर्माण होतो. म्हणून ऐसे कीजे की जगन्नाथा अभारू पडे, असं करावं की जेणेकरून ईश्वराला देखील एक आभार ऋण वाटावं, ओझं वाटावं आणि त्याने त्याचं कौतुक करा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.